नमस्कार. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पुढच्या सत्रासाठी कसं चाललं आहे आम्हाला आवडेल ऐकायला. कालच्या सत्रावर आधारित आपण ही म्हण म्हणू शकतो. अँटॉइन डी सेंट यांनी लिहिलेली, की जे महत्वाचे आहे ते डोळ्यांनी दिसते, पण जे दिसत नाही त्या दिशेने जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल घेता, अर्थात तुम्ही आता गुलाम नाही, बंधनमुक्त व्हायची सुरुवात केली आहे. आपल्या जीवनाचा दर्जा आपण जे पाहतो आणि स्पर्श करतो त्यावरून आधारित नसतो, पण मनाने कितपत उडू शकतो यावर आधारित आहे. अनुभवाला कदाचित भाषा नसते, पण ती अनुभूती शाश्वत, अमर बनवते, समर्थ बनवते आपल्याला. आपण जेव्हा स्वतःला पीडित समजतो, अर्थात मर्यादित हदाच्या खोट्या ओळखीत अडकलेलो असतो, म्हणूनच म्हटले, पहिलं पाऊल जेव्हा तुम्ही जे दिसत नाही त्या दिशेने घेता, अर्थात तुम्ही मुक्त होण्याच्या दिशेने जात आहात. तर मुक्त राहावं की गुलाम हे कदाचित आपल्याच हातात आहे, नाही का? शक्तीची त्यासाठी आवश्यकता नक्कीच असते. योग्य दिशेने आपण ती शक्ती कशी मिळवावी हेच तर आपण शिकत आहोत. सत्राची सुरुवात करूया. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. वेलकम बॅक. काही क्षण त्या मौन मध्ये शांततेत अनुभव करूया. सर्व समस्यांचं कारण आहे भ्रमित होणे, ब्लाइंड स्पॉट, अज्ञान अंधार. ज्यामुळे इतर पण कितीतरी प्रॉब्लेम्स होतात आणि समस्याचं समाधान एकच, प्रकाश. पूर्ण प्रकाशात आपण स्पष्ट पाहू शकतो की सर्व काय होत आहे. तात्पुरते प्रॉब्लेम्स जर आपण कथे जगतला कथा म्हणून, नाटक म्हणून पाहिलं तर पूर्ण प्रकाशात पलीकडचे जगही आपण स्पष्ट पाहू शकतो. मग कळतं फक्त कथा जगत नाही, दुसरे पण एक जग आहे, खरे जग. ते आपले जग आहे जे आपण पाहू शकतो, सत्तेचे जग. आपण पारसचा वापर करतो यासाठी. पारसबुद्धी अर्थात पूर्ण स्पष्टतेत असलेली बुद्धी, प्रकाशात पारसबुद्धी. आपण स्वतःला अनुमती देतो पूर्ण प्रकाशाला पाहण्यास. या पूर्ण प्रकाशात अदृश्य मुसाफिर तो जागृत असतो प्रकाशात.
त्याच्यासाठी हे जग नॉर्मल आहे. अदृश्य साक्षीदार असणेही नॉर्मल आहे. पलीकडचं सर्व काही त्याचं आपलं आहे. आता तो जाणतो तो कथेपेक्षा वेगळा आहे. आत्ता या क्षणी खरं फक्त तो हा खरं ज्ञान ऐकत नाहीये, पण अनुभवत आहे. आत्ता या क्षणी प्रशांत भाई बोलतायत तेही नाटकात चालले आहे. पण अदृश्य साक्षीदार हा केवळ साक्षी आहे. तो पाहतोय. तो या कथेचा नाटकाचा भाग आहे, पण वेगळा आहे. तो कथा नाही, नाटक नाही. अदृश्य मुसाफिराचे स्वतःचे जग आहे. त्याचे घर आहे, त्याचे कुटुंब आहे. त्याचं जग अविश्वसनीय आहे, शाश्वत अनादी आहे. आणि सर्वात सुंदर गोष्ट त्याच्यासाठी ही आहे की त्याला या कथेतून या नाटकातून काहीही नको. तो पूर्ण स्वातंत्र्य आहे कथेपासून आणि कथा जगापासून. त्या स्वातंत्र्यामुळे तो अहंकार मुक्त राहतो, विकार मुक्त राहतो, निर्विकारी, पवित्र. अदृश्यचं जीवन शांत, संतुष्ट आणि गुप्त खुशीने भरलेले आहे. हा अतिंद्रिय सुख आहे जो तो अनुभव करतो मैत्री भावाने. जसजसे आपण या जीवन यात्रेत पुढे सरतो, हा सुंदर सत्य सर्वांचा जो आहे तो स्मृतीत ठेवूया. पूर्ण प्रकाशाचं जग. धन्यवाद. आतापर्यंत जे काही डिस्कस केले, चिंतन केले, थोडस त्याचं रिव्हिजन करूया. पलीकडचं जग पारस बुद्धीने जेव्हा आपण पाहतो तेव्हा पूर्ण प्रकाशात पाहतो. जे आपण आता पाहत आहोत की आधीचे जग कसे होते, आपलं घर, आपण कसे आहोत. आपण आता मानसिक रीतीने पुन्हा कनेक्ट होत आहोत आपल्या जगाशी, आपल्या खऱ्या कुटुंबाशी, सत्य स्वरूपाशी, खऱ्या खजिन्यांशी. आणि ते संपूर्णताचे जग आहे, समृद्ध आहे, संपन्न आहे, स्वातंत्र्य जग. ते सगळेच दिव्य आहेत आणि संपूर्ण आहेत. त्यांना आता जाणीव आहे की हा चौकोन म्हणजे हे स्थूल भौतिक जग पृथ्वीवरील ती एक तात्पुरती गोष्ट चालू आहे. एक मोठी स्टोरी म्हणता येईल. आणि त्यातून तो फक्त भेट देऊन जातोय. तो तिकडचा रहिवासी नाही, निवासीही नाही. तो विजिटर आहे, पाहुणा, ट्रॅव्हलर.
आपण या डॉटेड रेषाबद्दलही चर्चा केली, मर्यादाची रेषा. खरं तर काय होतं, त्याला सारखी या चौकोनाची ओढ होते, खेचला जातो, आकर्षण होतो त्याला. तो या स्थूल जगात येतो, पण हा चौकोन, ही विश्व, पृथ्वी चमक धमकनी भरलेली आहे. भरपूर आकर्षण आहे तिथे. तसंच तर ही कथा बनवलेली आहे. रंगाचा, रूपाचा, गाण्यांचा, आवाजाचं जग. त्यामुळे तो कधी कधी जास्त आकर्षित होतो आणि खालच्या चेतनेत जात राहतो. सध्या वर्तमानात जणू ग्रॅव्हिटी सर्वांना खाली खेचत आहे, आकर्षणाची, भौतिक गोष्टींची, ज्यामुळे जीवनाचे स्तर किती खाली गेलेत. मेडिकल जगातही असं म्हटलं जातं की लोक आजकाल कम्प्युटर गेम्सच्या आकर्षणातही बांधीव झालेत. व्यसन होतंय त्यांना कम्प्युटर गेम्सचा. तीच ग्रॅव्हिटी पहिल्या दिवसापासून या मुसाफिरांवर काम करत होती. त्यामुळे सगळे पडलेत, जीवनाचा दर्जाही. पण बुद्धी दृष्टिकोनात जेव्हा हा बदल आणतो आपण, पारस बनतो. मग तो पटकन पडत नाही, हळूहळू आकर्षणात येत जातो आणि इतका खेचला जातो की तो पारस मधून शेवटी पत्थर बनतो. काहीही एका दिवसात होत नाही, प्रक्रिया असते. समजा हे आपलं कथेचा जगत आहे, स्थूल भौतिक पृथ्वीवर जिथे आपण सध्या आहोत, शरीराचे जग. पहिल्यांदा जेव्हा आपण कोणतीही गोष्ट ऐकतो, तेव्हा त्याच्या आधी आपल्याला त्याचा अनुभव नसतो, कल्पनाही नसते. अमिताभ बच्चनचा असो, जेम्स बॉन्डचा असो, कोणाची ही कथा, मग आपण त्याबद्दल माहिती काढतो. तसंच इथेही हे जीवन एक स्टोरी आहे. मग कसं काय अदृश्य खेचले गेले यामध्ये? कारण इथे ते अपेक्षा निर्माण करतात, आशा ठेवतात, इच्छा निर्माण करतो आपण इथे, ज्यामुळे सगळ्या प्रकारची बंधनं निर्माण होतात. मग आपण माझं माझं करायला लागतो, हे माझं आहे, हक्क गाजवायला लागतो आपण, ज्यामुळे माईन अर्थात माझं हा शब्द निर्माण येतो. आतापर्यंत तो फक्त मुसाफरी करत होता, प्रवासी होता, पाहुणा होता. त्याला जाणीव होती की तो स्टोरी बघतोय जेम्स बॉन्डची, अमिताभ बच्चनची, आणि त्याचं जग वेगळं आहे, त्याचं घर वेगळं आहे. पण जेव्हा ते सत्य तो विसरतो, मर्यादा ओलांडतो, मग आता तो कथेत इंटरफेअर करतो. मग त्याला नैराशा होते, उदासीनता येते, दुःख येतात. त्याला असं वाटतं, कथेतला अमिताभ बच्चन, जेम्स बॉन्ड त्याचं का नाही ऐकत आहे, तो म्हणतो तसं का नाही करत आहे. आशा, अपेक्षा, सगळं काही निर्माण करतो तो. आता तो स्टोरीत गुंतलेला आहे. काय कारण असेल? त्याची बुद्धी भ्रमित झाली, हो. अजून काही पर्याय?
कारण माझ्या नंतर तो आय इंग्लिश मधला शब्द आहे इंग्रजीतला, अर्थात मी करायला लागतो. आतापर्यंत तो पाहुणा होता म्हणून साक्षी होता. आता त्याने त्याची खोटी ओळख निर्माण केली, स्थूल जगातल्या गोष्टींवरून आधारित, जे त्याचे नाहीच आहे. अवचेतन मनाने तो मी निर्माण करतो, कारण त्याचं रिॲक्शन तसं असतं. उदाहरण जसे आधी दिले होते, तुम्ही झाडाची देखरेख करत असताना तुम्ही त्या झाडाशी इतके असोसिएट होता, निगडीत होता, की आतून झाड आणि तुम्ही एकच होऊन जाता. तसं या मोठ्या स्टोरीत, या जगात आपण कितीतरी खोट्या ओळखी, कितीतरी खोटे मी बनवून ठेवलेत. ज्या शहरात राहतो, ज्या धर्मात येतो, ज्या कुटुंबात राहतो, जे काही कार्य करतो, नोकरी धंदे, आपलं शिक्षण, किती काही, आतून आपण ते एकच झालो. तुमच्या कल्पना, तुमच्या आयडियाज, आपल्यातला एक भाग त्याच्याशी ओळख निर्माण करून बसलाय. कोणती गोष्ट कोणी बोलले तर तुम्ही लगेच म्हणाल माझ्याबद्दल बोलताय. पण अदृश्य या गोष्टी नव्हत्या तेव्हाही होता. जेव्हा त्याने हक्क गाजवले नव्हते, त्याचं मालकीचं काही नाहीये त्याला जाणवत होतं, तेव्हाही तो होता. तेव्हा तो मुक्त होता. समजा तुम्ही चित्र बनवलं आणि कोणी म्हणाले, हा चित्र तर एवढा चांगला नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही आतून त्या चित्राशी निगडीत झालेला असाल? एक खोटी ओळख निर्माण केली असेल त्या चित्रावरून? कोणी जर म्हटलं याहून खराब पेंटिंग मी कधीच पाहिली नाही, तर तुम्हाला वाईट वाटावं की नाही वाटावं? हे शक्य आहे का, की तुम्ही त्यावरून आधारित खोटी ओळख निर्माण केली नसेल? कोण म्हणते की घरात असेल तर कदाचित खोटी ओळख नसेल. पण हे योग्य आहे का, की त्याच्याशी आपण आयडेंटिफाय करू नये, ओळख निर्माण करू नये? हे योग्य आहे का? आतून स्वमान असावा, पण जर तुम्हाला वाटतं की ह्या तुमच्या करिअर मधला सर्वश्रेष्ठ पेंटिंग आहे, तर तुम्ही कदाचित खोटी ओळख निर्माण कराल त्यावरून. इथे आपण काय समजण्याचा प्रयत्न करतोय? प्रशांत भाई मी नाही, अदृश्य कलाकार तो या रोलमध्ये आहे, या शरीरात. तर स्टोरीमध्ये प्रशांत भाईचा एक पार्ट आहे, एक रोल आहे. आणि तो पेंटिंग बनवतोय का फेकून देतोय तसं त्याचा पार्ट आहे. कोणी जर म्हटलं प्रशांत भाई सारखा वाईट माणूस पाहिला नाही, तेही स्टोरीमध्ये चालू आहे. पण तो जो अदृश्य त्या प्रशांत भाई मध्ये आहे किंवा समोरच्या व्यक्तीत, ते तसेच राहतात जसे आहेत, श्रेष्ठ. पण जर आपण रेषा क्रॉस केली असेल तर आपल्याला हे नॉर्मल वाटेल की मी बनवलंय तर मीच आहे. खरं तर सत्य आहे की या कथेचा एक स्क्रिप्ट आहे, त्यानुसार सगळेजण ऍक्टिंग करतात. अदृश्य त्याच्या अलौकिक नशेत राहतो, कोणत्या घरातून आलाय, कोणत्या परिवाराचा आहे. म्हणून पारसचा दृष्टिकोन अतिशय उपयुक्त आणि आवश्यक आहे. ते नाहीतर आपण स्टोरीमध्ये
किती खोलपर्यंत जाऊ, की खालच्या दर्जेला जीवन आलंय. प्रत्येक गोष्ट मीच झालोय आतून. इथे फक्त पेंटिंगचं उदाहरण दिलं, पण अशा कितीतरी गोष्टी असतील. आजकाल तर आपण आपल्या पाळीवशी पण आतून एक होतो. कुत्रा असो, मांजर असो, तुम्ही काय पदार्थ बनवले असेल, चित्र काढलं असेल, अजून काही कितीतरी उदाहरणं तुम्ही देऊ शकाल. सगळं काही आतून मीच झालोय. असं पाहिलं तर या कथे जगात मी काही बनवू शकतो. तुम्ही ज्या संस्कृतीत आहात, तुम्ही जी बुटं घातलीत, त्याच्याशी पण आपण निगडीत होऊ शकतो. कुठूनही खोटी ओळख निर्माण करण्याची इथे शक्यता आहे. या खोट्या ओळखीमुळे काय होतं, की खरा आनंद नष्ट होतो. आज लोक खोट्या ओळखींमागे युद्ध तरी करतात. कितीतरी युद्ध आज या खोट्या ओळखींमुळेच झालेत जगात. आपण त्याला इगो किंवा अहंकार असे म्हणतो इथे. पण ते आहेत खोट्या ओळखी. लढाई छोटी असो का मोठे युद्ध, कारण हाच असतो खोटा ओळख. म्हणूनच आपण स्वतःला पीडित समजतो मग. पीडिताला वाटतं अति लोभ करून, राग करून, द्वेष करून, हातपाय मारून किंवा प्रशंसा घेऊन समस्याचे समाधान काढता येईल. पण त्यामुळे होतो एकच, की अहंकार मोठा होत राहतो. काय वाटतं आपल्याला? इगो नेहमी दुखीच असतो, आशा करत असतो. त्यामुळे अधिकाधिक मागतच असतो. नेहमी त्याच्या मागणी असतात. मला प्रेम द्या, मला सन्मान द्या. त्यामुळे विश्वाचे प्रॉब्लेम्स, विघ्न आणि जीवनातल्या समस्या वाढतच राहतात. अहंकार वाढत राहिला तर दुःख वाढत राहणारच साहजिकच. तर काय उकेल आहे या सर्वांवर? जसं तुम्ही पहिल्या सत्रात म्हणालात, आपण इगोला काढायला हवे. हो. त्यासाठीच आपण पारस दृष्टिकोन वापरतो. मी आत्मा आहे हे स्मृतीत असावे. हो. आपण आपल्या सत्याकडे परत वळावे. खरा मी. कारण ह्या सगळ्या खोट्या मी होत्या. मी वस्तू नाही, व्यक्ती नाही, वैभव नाही, मी रोल नाही. मी गोष्टी नाही, साधन नाही. मी कोण आहे? खरा मी. त्याचं पोषण करावे. समजा आपण आपल्या मनाचा जर एक चित्र पाहिला, तर असा चित्र दिसेल. एकेकाळी एकच मी होता, खरा मी, सत्य मी, अदृश्यचा. पण आज आज मनाचा फोटो असा येईल. कितीतरी खोट्या खोट्या मी, फॉल्स इगो ज्याला म्हणतात, खोटी ओळख. अहंकार खोटाच असतो. कितीतरी गोष्टींवरून आधारित खोटे मी बनवलेत. पण तो अदृश्य आहे केवळ एक सूक्ष्म बिंदू. खालचा चित्र जो दुसरा चित्र आहे तो अंधाराचा आहे, अज्ञान अंधार. स्वतःला विसरल्यामुळे त्याने कितीतरी ओळख निर्माण केली, कारण तो स्वतःलाच ओळखत नव्हता आणि शोधत होता. आता अदृश्य मुसाफिर आत्मा अपवित्र झाला आहे.
आपल्याला दुसऱ्यांमध्ये जे काही आवडत नसेल, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, मग 100% निश्चित राहा, त्याचं बीज तुमच्या आतच आहे. म्हणून ते दुसऱ्यात आवडत नाहीये. कारण तुमच्यातल्या अहंकाराला ते आवडत नाहीये. हा अदृश्य नाही करत आहे, त्यातला अहंकार करतोय. कारण अदृश्य स्वतःच्या सत्याला विसरला आहे कथेत. आपण सुरुवातीलाच सांगितलं की एक कथा चालू आहे. एक कितीतरी स्टोरीज आहेत ना या जगात. आपण यामध्ये ऍक्टिंग करतोय, पण आपण स्टोरी नाही. आपण त्यापेक्षा सेपरेट आहोत, वेगळे आहोत. पण इगो या स्टोरीतच जगतो, त्याचं अस्तित्व इथेच आहे. आणि तो मी माझं 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 जीवन, माझं हे माझं ते करत असतो. तो सगळं काही व्यक्तिगत घेतो. कोणी कुणाबद्दल काहीही बोलो, त्याला वाटेल माझ्याच बद्दल बोलले, मलाच बोलले. त्यामुळे जीवनाचा दर्जा खालीच जात राहतो. आपण केवढे उच्च आणि श्रेष्ठ होतो आणि कुठे आलो आज, किती खाली पडलो आहोत. खोट्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होत असतो, अतृप्त राहतो. पण इमोशनली जेव्हा आपण आपल्या घराशी कनेक्ट होऊ, तर सगळे खजिने परत मिळवू. कारण सुरुवातीची आपली पोझिशन अतिशय श्रेष्ठ होती, संपन्न होती, समृद्ध होती. ते जग आहे अस्तित्वात. ते खरे जग आहे. फक्त बुद्धीने विसरलोय आपण, पण ते आहे. आणि जेव्हा तुम्ही पारस दृष्टीने पाहणार, तेव्हा तुम्हाला एक कथे जग वेडेपणाचं घर दिसेल. कारण पूर्णपणे सगळे अज्ञानात आलेत. त्याच्या जगाला विसरलाय तो. आणि सगळेच विसरलेत, कारण सगळेच अदृश्य मुसाफिर आहेत. या खऱ्या जगातून आलेत, या वेडेपणाच्या बाजारात. आणि जर तुम्ही यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केलात, तर अहंकार तुम्हाला भरपूर विघ्न आणेल, अडथळे देईल. तो सत्यात जाऊ देणार नाही, साहजिक. म्हणून हा आंतरिक युद्ध आहे, मनाचा युद्ध, जो आतल्या आत चालतो. आपलं काही म्हणणं आहे यावर? लोकांचे बरेचसे मत आणि विचार आहेत, पण वेळेची मर्यादा ही बघावी लागेल. एक विचार घेऊया. ते पेंटिंग तर मनापासून बनवलेले आहे, आत्म्यापासून. मग ते खऱ्या ओळखीने बनवलं असेल ना? हो, निश्चितच. ते तुम्हीच बनवले. पण विवेक हे म्हणतं की आपण मुक्त राहावे आतूनही. कारण चांगलं असलं तरीही त्यावरून आधारित ओळख निर्माण करू नये. कारण इंग्रजी शब्द आय अर्थात मी म्हणताना बरेचदा अदृश्यचा भान नसतो, अहंकारच असतो. तुम्ही तर अदृश्य साक्षीदार आहात. कदाचित स्टोरीत तुम्ही काहीतरी बनवलं असेल, निर्माण केलंही असेल, पण तो मी नव्हे ना. मग ते माझं कसं झालं? ते कथेत होतंय. परक जग आहे अदृश्यासाठी. आपण सगळेच अदृश्य आहोत, परक्या जगात आलोत. म्हणून इथल्या कोणत्याही गोष्टीशी ओळख निर्माण करू नये, माझं माझं करू नये. मला वाटतं कम्प्युटर गेमचं उदाहरण फारच चांगलं आहे या बाबतीत.
आपण त्यात खजिने शोधतो, काय काय करतो. लेवल जिंकतो. पण त्यावरून आपली ओळख निर्माण नाही करत ना. आपल्याला कळतं की ते कम्प्युटर वेगळा आहे आणि आपण खेळ खेळत होतो. तसंच या जगात ही माझी कथा तुझी कथा नव्हे, पण ही फक्त एक कथा आहे ज्यात आपण सर्वजण कलाकारी करत आहोत. आणि मेडिटेशन केल्यामुळे आपण त्या जगात अधिक राहून प्रकाश घेऊ शकतो. स्थूल ओळख नसली तरी आपण अस्तित्वात राहू शकतो का, हा असा प्रश्न आलाय. ड्रामामध्ये समजा तुम्ही उंटाची भूमिका करत आहात आणि प्रशांत भाई हत्तीचा रोल करतोय, पण तुम्ही आतून हे तर मानणार नाही ना की प्रशांत भाई हत्ती आहे आणि मी उंट आहे. तुम्ही तेव्हा जाणता की आम्ही फक्त एक भूमिका करत आहोत या नाटकात. नाट्य रूपांतर आहे. त्यामुळे मानसिक रीतीने तुम्ही तसा विचार नाही करणार हत्तीसारखा उंटासारखा. पण हाच तर खेळ आहे की आपल्याला याच्यात पारसची गरज आहे. कारण पत्थर बुद्धी तो तर लगेच स्वतःला हत्ती आणि उंटच मानू लागेल. त्याला वाटेल ड्रामाच सगळं काही आहे, तेच त्याचं जीवन, त्याचं अस्तित्व आहे, त्याचं सर्वस्व आहे, असं त्याला वाटेल पत्थरला. मग या कथेत आपण काहीच बदल करू शकत नाही. काल आपण एक फिल्म पाहिली ज्यात तो माणूस डोंगरावरून खाली पडत होता, पण तो अति आनंदात होता. त्याला माहित होतं त्याचं शरीर दगडांवर आपटून मरू शकतो, पण त्यातही तो आनंदात असल्यामुळे त्याला हे सुचलं की त्याने त्याचा चष्मा काढून ठेवावं, नाहीतर ते फुटेल. कारण तो आनंदात होता आणि अदृश्य पारसबुद्धी आनंदात असते, त्यामुळे योग्य निर्णय अशा संकटातही घेऊ शकते, तेही क्षणात. म्हणून भ्रमित राहू नये आपण. आणि पत्थर बुद्धी नेहमी भ्रमित असतो, गोंधळात असतो आणि तो उच्च चेतनेने काहीच पाहू शकत नाही. फारच छान प्रश्न विचारला होता. आपण नेहमी प्रेरणा बाहेर शोधत असतो, पण खरं तर ते आतूनच येऊ शकतं. अजून एका पातळीवर आपल्याला ओळखीची गरज पडते, कारण येथे आपण उदाहरण देतोय. समजा कोणीतरी भांडी धुतोय, पण तो आतून स्वतःला डिशवॉशर किंवा भांडी धुणारा मानत नाही. तशी ओळख त्याने बनवली नाहीये. समजा एखादा प्रोफेसर आहे, पण तो लादी पुसतोय. त्यावरून तो त्याची ओळख निर्माण करत नाही. कारण तो जाणतो, मी लादी पुसणारा नाही, मी प्रोफेसर आहे. जरी मी हे कर्म करत असलो तरी मी हा नाही. तसं प्रत्येक वेळा ओळखीची गरजच नाहीये आपल्याला. जे आहोत ते राहू शकतो. आपल्याकडे सामाजिक अपेक्षा ठेवले जातात, तेव्हा काय करावे.
तुम्ही कोणतेही कर्म करत असाल, पण तिथल्या काहीतरी जिम्मेवाऱ्या असणारच. पण अशा अपेक्षा निर्माण करू नका. जर दुसऱ्यांनी अशा अपेक्षा केल्या, तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपली समस्या नाही. आपण स्पष्ट राहावे, पारसमध्ये राहावे आणि दृष्टिकोन योग्य ठेवावे. आपल्याला कळतं की हा ड्रामा चालू आहे, आपल्याला रोल मिळाले आहेत, जे शरीरद्वारे आपण निभवत आहोत. ही समज, ती स्पष्टता, ते आपल्यासाठी कवच सारखे आहे. विघ्नांपासून रक्षण करते ते आपले. ही समज, हे ज्ञान. कॉन्शियसनेस आणि कॉन्शियन्स मध्ये काय फरक आहे? दोघे शब्दांचा त्यांचा आपापला अर्थ आहे. सायकोलॉजी मधले आढळणारे शब्द आहेत, मनोविज्ञान. पण आत्मिक जागृती, सोल कॉन्शियसनेस, अर्थात तुम्ही स्वतःला आत्मा समजत आहात. त्याचे बरेचसे अर्थ घेतले जातात जगात. पण आपण इथे त्याला अदृश्यसाठी म्हणतो, की आपल्याला जाणीव आहे आपण अदृश्य आहोत, तारा आहोत, चैतन्य तारा, लिव्हिंग स्टार. त्याच्या उलट आपण इगो कॉन्शियसनेस, अर्थात देह आणि देहाच्या इतर गोष्टींवरून आधारित जे काही ओळख निर्माण करतो, त्याला म्हणतात बॉडी कॉन्शियसनेस. एक आहे सोल कॉन्शियस, एक आहे बॉडी कॉन्शियस. जे ड्रामामध्ये असतं ते खाली आणतं आणि सोल कॉन्शियस राहिल्याने आपण चढती कलामध्ये उच्च चेतनेत जातो. धन्यवाद. हे कसं जाणावं की कार्य इगो करत आहे का अदृश्य? सामान्यतः काय पाहिलं जातं की बरेचदा अहंकारच जागृत असतो. अधिकांश लोकांमध्ये फक्त आपण जेव्हा मेहनत करतो आत्मिक जागृती आणण्याचे, त्या प्रकाशात जाण्याचे, त्यात राहण्याचे, पूर्ण अटेन्शन देऊन, तेव्हाच अदृश्य जागृत असतो. नाहीतर बरेचदा तो अशुद्धच असतो, बेशुद्ध असतो. म्हणून लक्षपूर्वक दिलेले अटेन्शन त्यामुळे अदृश्य शक्तिशाली होईल आणि अहंकार कमी होईल. पारस वापरून मेडिटेशन केल्यास या खेळात हरवू नये, त्यासाठी काय करावे? मेडिटेशन शब्द पुष्कळ अर्थांनी घेतला जातो, पण इथे आपण कशावर जोर देतोय की आपल्याला आत्मिक जागृती आणायची, सोल कॉन्शियस व्हायचंय, पारस बुद्धी व्हायचंय. त्यासाठी आम्ही सांगितले की एका मिनिटाचा अभ्यास सुरू करा, मिनिटाचा. प्रत्येक वेळा तुम्ही हा अभ्यासात आणलात, क्षणासाठी, सेकंदासाठी, मिनिटासाठी, पारस शक्तिशाली होत राहील आणि अहंकारच्या खोट्या ओळखी कमी होत जातील. आपण याला ओव्हर नाही करू शकत, पण नक्कीच अभ्यास वाढवू शकतो अनुभव आल्यास. अहंकारला हवं असेल तुम्ही वेगळा काही विचार करा, दुसरे काही कार्य करा, म्हणून आपण एक डिसिप्लिन फॉलो करतो, वेळ काढतो यासाठी, पूर्ण फोकस देऊन. आणि त्या विधीने आपण या अहंकारावर मात करतो.
म्हणजे खरा मी जो आज बांधिलकीत आहे तो मुक्त होईल, स्वतंत्र होईल, नाही का? एक सरळ सोपा प्रश्न. पारस्वप्न आणि अदृश्य समान आहेत का? पारस अर्थात बुद्धी. त्यामुळे तो वातावरण निर्मित होतो प्रकाशाचा, जे आत्मिक स्थितीला मजबूत करण्यासाठी मदत करते आपली. म्हणून आपण पारस बुद्धीचा वापर करतो अधिक लाभ घेण्यासाठी, या अहंकाराला काढण्यासाठी. म्हणजे मदत करते, हो. खऱ्या मीशी निगडीत झालो तर त्यात काही हरकत नाही ना? त्यात काही नुकसान नाही ना? कोणतीही व्यक्ती प्रकाशात अधिक व्यवस्थित पाहू शकते. मग त्यात काय नुकसान होणार? प्रकाश सर्वांसाठी लाभकारीच असतो. सगळं काही दिसून येतं स्पष्ट. आता आम्ही समजू शकतोय अहंकार कसे आम्ही निर्माण केले आतमध्ये. आधी दिसतही नव्हते. या सत्रामुळे दिसू लागले. आणि सकारात्मक किती आहे ना सत्यात राहणे. इगो, अहंकाराला हिंदीत मन असे म्हटलंय का? अहंकार वेगळा आहे आणि मन वेगळं आहे. धन्यवाद. अजून एक प्रश्न आहे. अदृश्य मुसाफिरला पाहता येईल की अनुभवता येईल? शब्दरचना तुम्ही हवी ती वापरू शकता. खर तर तो अदृश्य आहे, इनविजिबल. पण पत्थर बुद्धी जे असतात लोक, ते त्या ड्रामातच राहतात, त्या कथेत जगतात. म्हणून ते त्या हदातच पाहू शकतात. जसं कोणी कम्प्युटर गेम खेळताना हेडफोनचा वापर करतो, तर तेवढंच त्याला ऐकू येईल आणि दिसेल. पण आपण पारसचा वापर करतो तेव्हा परिमाण मोठा होतो, वेगळ्याच डायमेन्शन मध्ये जातो, बेहद मध्ये जातो, अमर्यादित. तर हे स्थूल नेत्रांनी पाहण्याची बाब नाही, पण आपण बुद्धीनी समजतोय. ही बुद्धीची यात्रा. इंग्रजीत बरेचदा म्हणतो ना, ओ आय सी, म्हणजे अच्छा, आता मला कळलं, सुचलं, समजलं. बुद्धिरूपी नेत्राने समजतोय. ती स्पष्टता. अजून अधिक प्रश्न नाहीयेत? मी साराबेनशी विनंती करतो की तुम्ही काही क्षण मेडिटेशन घ्यावे. हो, नक्की. स्क्रीनवरचा इमेज आपण वापरूया मेडिटेशन साठी. सज्ज व्हा सगळेजण. आता या क्षणी आपण पलीकडचे आपले घर पाहत आहोत. खरा मी, आत्म्याचं घर. आतापर्यंत त्या चौकोनातले सगळे रोल्स जे मी समजत होतो, सगळं काही तिथे आहे त्या नाटकात. आता मी प्रेक्षक म्हणून पाहतोय पहिल्यांदा. त्यामुळे एक ब्रेक मिळाला.
अदृश्य मुसाफिर स्वतःला अनुमती देतोय त्या प्रकाशात राहण्याचा, त्या प्रकाशाचा अनुभव घेण्याचा, तिकडच्या आनंदाचा अनुभव घेण्याचा. सगळ्यांचा इथे अधिकार आहे. सगळेच सुरक्षित आहेत. शांतीचं जग जिथे सतत कायम गुप्त उत्सव असतो. पूर्ण पूर्ण स्वातंत्र्य खाली चाललेल्या नाटकातून, नाट्यगृहातून, त्या चौकोनातून. या शक्तीमुळे खरा मी कोण आहे ते कळतं. ती सत्यता, ते प्रेम, ते स्नेह, ती जागृती की अदृश्य त्या जगाला भेट देतो खालती. जणू तो खेळ खेळायला आलाय, त्या ऊर्जाने तो येतो आनंदाने. तो जाणतो इथे सगळे श्रेष्ठ आहेत, सन्माननीय आहेत, म्हणून तो सर्व आत्म्यांशी प्रेम करतो. तेच त्याचा निज गुण आहे. धन्यवाद. आपण या ग्रॅव्हिटीच्या विषयावर चर्चा केली की कसं काय आपल्याला या सुंदर जगापासून खाली खेचून नेतं मातीत. फार आकर्षण करणारे स्थूल जग आहे ते. आता आपल्याकडे पर्याय आहे गोष्टी बदलण्याचे. आपला ध्येय, जीवनाचं लक्ष्य आहे पुन्हा त्या उच्च चेतनेत जाण्याचं, ज्यामुळे जीवनाचा दर्जा पुन्हा सुंदर होईल, श्रेष्ठ होईल. आता आपण आजच्या विषयावर येऊया. आजचा विषय आहे प्रकृती. इंग्रजीत नेचर म्हणतात. वैज्ञानिक मॅगझिनही आहे ज्याचे नाव नेचर आहे, ज्यात लिहिलंय की नेचरची काही डेफिनेशन नाहीये, वर्णन नाही करता येत. आपण बहुतेकदा नेचर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या जगालाच बनतो. आजूबाजू जे काही आहे जसे तुम्ही समजत असाल ते बरोबरच आहे. पण आज आपण पाहणार आहोत एक नवीन दृष्टिकोन की ही प्रकृती आपला मित्र आहे. का? कारण नेचर माझं रक्षण करतं, मला जिवंत ठेवतो, स्वस्थ ठेवतो, खूप वफादार मित्र आहे. उदाहरणार्थ जर माझं बोट कापलं गेलं तर नॅचरल मेकॅनिझम काय असेल की ते लगेच बरे व्हायला सुरू करेल, नवीन चामडी येईल, रक्तवाह थांबेल. तसंच नेचर सगळं काही पुन्हा व्यवस्थित करत असतं, आपलं रक्षण करतं.
वनस्पती, झाड, ही पृथ्वी, सगळं काही नेचर त्यांचं संरक्षण करतं. फिजिक्सचे, बायोचे सगळे नियम तुम्ही जर पाहाल, तर तुम्ही पाहाल कोणती तरी प्राकृतिक नेचरचं कार्यच आहे आपलं रक्षण करणे. तेच त्याचं कर्तव्य आहे, संरक्षण करणे. पण जर नेचर माझा फ्रेंड असला, मित्र आहे, तर मग मला वेदना का येतात? जो मित्र असतो तो कधीच दुःख देत नाही, वेदना देत नाही. मग प्रकृतीकडून असं का होतं? आपल्याला दुःख होतं कारण आपल्याला दुखतं, वेदना असतात. कदाचित नीट करायला जे बिघडलंय. बघण्याचा एक दृष्टिकोन म्हणजे त्या वेदनेमुळे नेचर आपल्याला चिन्ह देतो, सिग्नल करतो, खूण करतो. समजा आपण चुकीच्या दिशेने बसलो असेल, तर आपल्या पाठीत दुखणार. त्यामुळे कदाचित माझी हाडं भांगू शकतात किंवा त्यामुळे नेचर आपलंच रक्षण करायला आपल्याला थोडीशी वेदना देतो, शारीरिक कष्ट. त्यामुळे आपण नीट होऊन बसतो. त्यालाच फ्री विल म्हणतात. फ्री विल नसलं तर वेदना पण आल्या नसत्या. फ्री विल म्हणजे मी मुक्त आहे, माझं बसण्याची पोझिशन ठीक करायला, अर्थात तसंच राहू द्यायला. समजा बोट कापलं नसतं, रक्त आलं नसतं, दुखलं नसतं, तर कदाचित मी अजून क्षती केली असती स्वतःला. तर मानसिक दुखणी म्हणा, शारीरिक दुखणी म्हणा, ती नेचर आपल्याला काहीतरी मेसेज देतोय. म्हणून तर आगीत चटके लागतात, दगडांवर पाय घायल होतात. या वेदनांमुळे आपल्याला कळतं की काहीतरी चुकीचं करतोय आपण, आणि त्याचं आकलन करून ते आपण बदलून काढायला हवं. कोणतेही सिग्नल काहीतरी संदेश देतातच ना. तर त्या छोट्या छोट्या सिग्नल्स वरही आपण लक्ष द्यावे. नाहीतर कदाचित मोठ्या वेदनांना आपण आव्हान देऊ. मी बरेचदा हे म्हणतो, एका व्यक्तीला अनेकदा पाहिलं, ती व्यक्ती एखादी वस्तू खायची तर तिच्या पोटात सारखं दुखायचं आणि ती व्यक्ती सारखं म्हणायची, कदाचित ही वस्तू माझ्यासाठी नाही, माझ्या प्रकृतीला जमत नाही. मला असं वाटतं की ती खूप हुशार होती. निदान तिने पाहिलं तरी की नेचर आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही जण याला ओव्हरलुक करतात आणि खात राहतात आणि सारखे त्रासात असतात. जेव्हा आपण 2-4 वेळा नेचरचे हे मेसेजेस इग्नोर करतो, लक्ष देत नाही, तर जणू त्याचा गला दाबतोय आणि मग त्यानंतर आपण कधीच ते ऐकू शकत नाही आणि मग आपल्या जीवनात अजूनही अधिक वेदना येतात. अशाच काही मानसिक दुखणी पण असतात, इमोशनल पेन. तर काय चुकीचं करत असणार आपण?
जेणेकरून मनाचे दुःख येतात. मी तर काही चुकीचं करत नाही असं आपल्याला वाटतं, मग आपल्याला मानसिक दुःख काय? कोणीतरी म्हटलं आसक्ती असेल, अटॅचमेंट. आपण चित्रात ही जी डॉटेड रेषा पाहिली, जेव्हा आपण ती ओलांडतो, मग तुम्ही चुकीच्या पोश्चर मध्ये येता. हे विसरून जाता की हे परक जग आहे, इथे आपलं काहीही नाही. ही तात्पुरतं जग आहे, चौकोन. हे तर तसंच झालं ना, की तुम्ही परक्या देशात जाता आणि सगळं काही माझं माझं म्हणायला लागता. मग तिथे तुम्हाला त्याची शिक्षा होणार नाही का? म्हणून या खेळातही आपण ही लाईन क्रॉस केली, तर आपल्याला पेनल्टी भरावे लागतात. आणि ते या वेदनांच्या रूपात येतात, कष्टांच्या रूपात. कोणी विचारलंय, अर्थात मानसिक पेन आपोआप वाईट किंवा चांगलं नाही. आपण इथे वाईट चांगल्याचा प्रश्न नाही करत आहोत. पण हे बुद्धीवर निर्धारित आहे, की ते त्याचं योग्य निर्णय घ्यावं. त्या मेसेजला स्पष्टपणे समजून. परक्या जगात आपलं काही नाही. त्यामुळे अनावश्यक माझं-माझं करण्याचा काय लाभ? जर तुम्ही साक्षी राहिलात, तर तुम्हाला काहीच प्रभाव पडणार नाही. अजून एक प्रकारची वेदना आहे. ती कोणती असेल? काय वाटतं तुम्हाला? त्यासाठी आपण इंग्रजी शब्द मिसफॉर्च्यून, दुर्दैव असं म्हणतो. तर लोकांची नशीब इतके का वाईट असतात? दुर्दैवाचा कारणही या खोट्या ओळखी आहेत. ह्याच्यावर जरा समजून घेऊया. हा फारच महत्वाचा विषय आहे. कारण आपल्याला सर्वांना भाग्यशाली व्हायला आवडेल, नाही का? तर मग दुर्भाग्यशाली कसे बनलो आपण? नेचर तर आपल्यासाठी एक गिफ्ट होता. तर भाग्यशाली बनण्यासाठी दुसऱ्यांनाही बनवावं लागेल, स्वतःही बनावं लागेल. याच्या मागचा सिद्धांत समजूया. आपण जेव्हा आपल्या नॅचरल स्टेटमध्ये होतो, तेव्हा आंतरिक जगत, आंतरिक स्थिती खूप सुंदर होती आणि आत एकही खोटी ओळख नव्हती, कशाचीही. तेव्हा आपण जाणत होतो, की आपण पाहुणे आहोत परक्या देशात. निश्चल, निरागस होतो. पण एका क्षणी आपण एक छोटी ओळख निर्माण केली. समजा युनिव्हर्सिटीतला मी मोठा प्रोफेसर आहे. मी चांगला प्रोफेसर आहे, माननीय आहे. त्यात काही चुकीचं नव्हतं, की त्याने त्याच्या जॉबशी स्वतःची ओळख निर्माण केली. पण होतं ते चुकीचं. कारण प्रोफेसर होण्याआधी पण तो अस्तित्वात होता ना. यामुळे आपण स्वतंत्र पाहुणे नाही राहिलो या जगात. परक्या जगात ओळखी निर्माण करत बसलो. या चित्रात पाहतोय आपण, आपण इथे फक्त भेट द्यायला आलेलो.
तेव्हा किती क्लीन, निरागस आलेलो, निश्चल, आतून किती छान, सुंदर आणि मुक्त होतो. फक्त भेट देण्याच्या दृष्टिकोनाने आलेलो. पण पहिली चुकी, एक छोटीशी खोटी ओळख निर्माण केली. पण नेचरचा उद्देश कोणाला धडा शिकवणे किंवा शिक्षा करणे नसते. पण बॅलन्स बिघडला असेल, तर त्याला पुनर्निर्मित करावं लागणार ना. तर नेचर आपल्याला सुरुवातीला छोट्या-छोट्या सिग्नल नाही देणार. तुम्ही चुकीचं करत असाल, वागत असाल, तर आजी लाडाने म्हणेल. पण नेचर तुम्हाला लाडाने नाही म्हणणार. ते तुम्हाला छोटं दुखणी देईल, वेदना देईल. नेचर आपली आजी नाही ना, माया करायला. आणि या वेदनेला आपण विनाश फोर्सेस असं म्हणतो. इंग्रजीत पेन मेकॅनिझम. वेदना आली, की आपल्याला कळतं काहीतरी चुकतंय. आपण जागृत होतो, नाही का? तर ज्या क्षणी आपण खोटी ओळख निर्माण करतो, आपण अहंकार निर्माण करतो. अर्थात शिक्षा भोगण्याची तयारी करावी लागते. तर कशी शिक्षा येईल? ज्या जॉबवरून ओळख निर्माण केलेली, कदाचित ती जॉबच तुमची सुटेल किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला डिमोट केलं जाईल. ज्यामुळे ती खोट्ट अहंकार निघून जाईल. त्यालाच म्हणतात विनाश फोर्सेस. ज्या खोट्या ओळखींवर आधारित आपण कोणतीही आयडेंटिटी बनवतो, तर ते विनाश फोर्समध्ये समाप्त होऊन जातं. समजा तुम्ही तुमच्या रूपावर आयडेंटिटी क्रिएट केली, खोटी ओळख. तर काहीतरी असं येणार विनाश फोर्सेसमध्ये जेणेकरून तुमचं रूप विकृत होईल, ऍक्सिडेंट होईल. काहीतरी असं होईल, स्किन खराब होईल, चेहरा वेगळा होईल. अर्थात त्या रूपाचा अभिमान मग नाहीसा होणार. लोकांवरून आधारित ओळख निर्माण केली असेल, तर द्वेष, क्लेश होईल, सगळे वेगळे होतील. आणि प्रत्येक व्यक्तीचे विनाश फोर्स वेगळे येतात. कारण प्रत्येकाच्या आत कोणता खोटा ओळख किती मोठा आहे, हे त्यावर आहे. संबंध संपर्काचा अभिमान केलात अहंकार, तर त्यामध्ये खूप विघ्न येतील. रिलेशनशिप्स कधीच चांगले नसतील. समजा एखाद्या स्त्रीची मुलं खूप हुशार आहेत, तर ती जर अहंकार करत असेल, की मी किती हुशार मुलांची आई आहे, हुशार मुलांची आई आहे, तर विनाश फोर्स येणार आणि त्या गोष्टीला काढण्यासाठी तशा परिस्थितीही येतील. काही प्रश्न आलेत? आपण हा विषय जरा संपवूया. तर नेचर आपल्याला वेदनेद्वारे शिकवित आहे. तर हे आध्यात्मिक ज्ञान फक्त स्कूल कॉलेज मधलं ज्ञान नसून ह्याला सद्विवेक, सद्बुद्धी म्हणता येईल. तरच या शिक्षामधून आपण माफ होऊ शकतो. कारण या ज्ञानामुळे तुम्ही त्या बीजेला काढता.
खोट्या अहंकाराचा, खोट्या ओळखीचे बीज नाहीसे झाले, तर शिक्षा होणार नाही. अहंकार नसला तर विनाश फोर्सेस यायचं काही कारणच नाही. हा सर्वात श्रेष्ठ विधी आहे आणि बुद्धिशाली विधी आहे. संपूर्ण जगात सरकार म्हणा, मेडिकल इन्स्टिट्यूशन म्हणा, ते सगळे यावर काम करतायत, पण त्यांना त्याचं मूळ दिसत नाहीये, जे आपण या आध्यात्मिक ज्ञानामुळे पाहू शकलो. तर मूळ आहे खोटी ओळख, ते बीज आहे. तर आपण इथे आपल्याला संधी आहे, इतके भाग्यशाली आहोत, की आपण हे रहस्य जाणलं, की स्वतःच नाही, संपूर्ण विश्वासाठी आपण विनाश फोर्सेस काढू शकतो. कारण वरवर काही करणं अर्थात मूळ तसंच राहणार, म्हणजे वेदना सारख्या येत राहणार. म्हणून मुळासकट काढणे आवश्यक आहे. त्यासाठी हे मूळ ज्ञान असावे. फक्त पेन थांबवून बँडेज लावून काहीच होणार नाही. ते मूळ कारण आपल्याला काढावं लागेल. नैसर्गिक आपदा म्हणा, त्या पण प्राकृतिक विनाश फोर्सेसच आहेत. आणि कोणताही मनुष्य ते थांबवू नाही शकत. त्याचा वेग एवढा आहे. पण या ज्ञानाने आपण ते शक्य करतो. अर्थात नेचर आपल्याला सिग्नल करतो, कारण तो आपला मित्र आहे. तो आपल्याला योग्य दिशेने जायला सांगतोय. कधी कधी आपण आपलं स्वतःचे आणि इतरांचे पण काही अशा सवयी पाहतो, जे आपल्याला नॅचरल वाटत नाही. म्हणूनच लोकांच्या जुन्या सवयी सारखे परत परत येतात, कारण की त्यांनी मूळ काढला नाहीये त्या खोट्या ओळखीचा. कोणीतरी विचारलंय, देशांना विनाश फोर्सेस येतात का? खर तर हा जो रूल आहे, रहस्य, हा व्यक्तिगत आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. पण हो, सामूहिक रीतीने जर काही असं असेल, तर कदाचित मोठ्या संख्येत पण लोकांना एकसारखा विघ्न येऊ शकतो. जसं उदाहरण समजा, आगीत आग लागते कुठेतरी, तर कोणाची मुलं जातात किंवा कोणाचं घर जातं. असं पण असू शकतं आणि कोणाचं सगळं काही जाऊ शकतं. तर कधी-कधी कार्मिक सामूहिक रीतीने पण अकाउंट सेटल होतात. पण आपण जे इथे म्हणतोय, ते तुमचं व्यक्तिगत विनाश फोर्स लोकांद्वारे नाही होणार. ते आपल्यालाच करावं लागणार. कारण आपण निर्माण केले ते खोटी ओळख. तर काढावंही आपल्यालाच लागणार. योग्य पोश्चर मध्ये येऊन. हे सगळं व्यक्तिगत आहे. अजून काही प्रश्न आहेत? खोट्या ओळखी नसतील तर ड्रामाचा आनंद कसा घेता येईल? उदाहरणार्थ, आता समजा तुम्ही कुठेतरी पाहुणे म्हणून गेलात, तर तुम्ही तिकडच्या कोणत्याही गोष्टीशी निगडीत होत नाही ना. तुम्ही पाहुणे आहात, तुम्ही त्याचा आनंद घेता. तर त्यामुळे खालच्या चेतनातली कोणतीही खुशी नाहीये तुमच्या मनात.
पाहुणे म्हणून उच्च स्तरावर आहात तुम्ही. माझं आहे, हे माझं आहे, मला हवं असं काहीच नाहीये ना आतून. तर किती मुक्ततेने तुम्ही पाहुणे पण एन्जॉय करता. तर ती एक वेगळाच अनुभव आहे. आतून मुक्त. धन्यवाद. आता स्पष्ट झालं. ही वेदना आत्म्याला येते, शरीराला की मनाला? हे आत्म्यालाच येतं. कारण अदृश्य या शरीरात बसलाय. एक्सपिरियन्स जर आपण पाहिलात ना, तो हा अदृश्यच आहे. त्यालाच सगळ्या अनुभूती होतात. समजा आता मी हेडफोन लावला असेल, पण तो एक्सपिरियन्स आतला बसलेला अदृश्यच करणार. शरीराने हेडफोन लावला असेल तरीही. कोणीतरी म्हटलंय, हो नक्कीच. हे दुर्दैव आपल्याच अनुभवावर येतं. कायदा असा आहे की तुम्ही खोट्या ओळखी ज्या निर्माण केल्यात, त्यावरून तुम्हाला दुःख येतं. आणि ही खूप सूक्ष्म बाब आहे. उदाहरणार्थ समजा, तुम्ही जर असं ओळख निर्माण केली आहे की माझी मुलं फार हुशार आहेत. ते खूप छान करतायत. तर माझी मुलं, माझी हुशार मुलं, माझी छान मुलं, ही जर तुम्ही ओळख आतून आतून पोषण करत राहिलात, तर जेव्हा ते खूप खोलापर्यंत जाईल, तर विनाश फोर्सेस नक्कीच येतील. रोक्ष अप्रोक्ष रूपात येईल तुमच्या त्या अहंकाराला काढायला. ज्ञानामुळे तुम्ही हा अहंकार काढू शकता किंवा शिक्षा भोगून विनाश फोर्सेस द्वारे. या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत की आपण कुठे कुठे किती ओळख बनवून ठेवली आतल्या. एकदा का आपण ते निरीक्षण करणे सुरुवात केली, आकलन केलं, मग आपल्याला आपल्यातले सगळेच दडलेले लपलेले दिसतील खोट्या ओळखी. पण महत्वाचं म्हणजे पण जोपर्यंत आपण 100% आत्मिक स्थितीत राहत नाही, त्या प्रकाशात वर्तमान दिसणार नाही आपल्याला. कुठे कुठे काय लपलंय. येस. आपण सगळे त्याच परिस्थितीत आहोत सध्या. ते सगळे मेडिकल कंप्लेंट, मेंटल कंप्लेंट, ते हे सगळं विनाश फोर्सेस आहेत का? हो हो, नक्कीच. पण ही खुशखबरी आहे. कारण आता आपण जागे झालो तर याबद्दल काहीतरी करता येईल आपल्याला. कारण आता आपल्याला त्याच्या मागचं कारणही कळलेलं आहे. तर आपण हा प्रयोग करून पाहू शकतो. 1962 च्या आधी कॅन्सर ऑफ द ब्रॉन्कस फार वाढत चाललेलं. तर लोक विचार करू लागले, का एवढं वाढतंय हे आजार? तर त्याचं कनेक्शन धूम्रपानाशी केले गेले. आणि एका महिन्याच्या आत 80% डॉक्टरांनीच धूम्रपान करणे सोडून दिले.
असं आर्टिकल मध्ये आलेलं. आणि त्यानंतर बरेचसे प्रकारचे कॅन्सर बचाव करू शकले ते. एकदा का तुम्हाला मूळ सापडलं की तुम्ही योग्य ते पावलं घेऊ शकता. तर इथे आपण काय म्हंटल की विश्वातील सगळ्या दुर्दैवांचं कारण ह्या खोट्या ओळखी आहेत, व्यक्तिगत रूपाने निर्माण केलेल्या. तर आता आपल्याला कळून आले चुकले तर आपण त्यावर नक्कीच काम करू शकतो. आणि प्रयोग यशस्वी राहिला तर तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच त्याचे सुंदर परिणाम पाहू शकाल. कदाचित ब्रेक घेण्याची योग्य वेळ आहे. इंग्रजीतली एक म्हण आहे, प्राईड कम्स बिफोर द फॉल. अर्थात अभिमान तुमच्या दुर्दैवाआधी येतं, नाही का? तर प्राईड म्हणजेच आपली ही खोटी ओळख, अहंकार, अभिमान. आणि त्यामुळे आपण पडलो. बाह्य जगातून बाहेरून तुमचं राजकीय यश, वैज्ञानिक यश किती दिसत असलं तरी जीवनाचा दर्जा तर कितपत खाली गेलाय. सगळेच जण खालच्या चेतनेत आले. विचार करण्याची ही शक्ती नाही राहिली कोणामध्ये. हा अभिमान जर काढला तर गिरती कलामधून चढती कलात नक्की येऊ आपण. रायझिंग हायर. या अभिमानानेच सर्वांचं नुकसान केलं आहे. तेच आपण काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी हे ज्ञान आहे. फारच मजेशीर होत आहे. आता आपण ब्रेक घेऊया आणि रूम्स मध्ये चर्चा करण्यासाठीचा प्रश्न आहे, विनंती आहे आपण सर्वांनी रूमचा हा फायदा घ्यावा आणि शक्य तर तुमची मतं मांडावी. त्यामुळे ज्ञानाचा अनुभव वाढेल. 10 मिनिटांनी परत भेटूया. सगळे परत येत आहेत हळूहळू. निश्चितपणे सर्वांना आनंद आला असेल दिवस कारण वेदनामुक्त सोल कॉन्शियसनेस आत्मिक स्थितीचा आस्वाद कसा घ्यावा ही चर्चा झाली असेल.
जे म्युझिक वाजवलं ते ऍस्ट्रल ट्रॅक आहे. नावही किती छान आहे ना. क्रिस्टोफर रिव्हची ही म्हण मला आवडते. फारच छान म्हण आहे. हा. कदाचित ते स्वतः शरीराने आजारी होते, पंगू होते. पण ते असं म्हणाले की आपल्याला विघ्न येतात, पण त्याला किती मानावं हे आपल्या हातात असतं. आज पुन्हा एकदा संजय भाऊ यांना आमंत्रित करूया आणि त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार सर्वांना. आज पुन्हा मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. वेदना ही खुशखबरी आहे का? कारण आता आपण पेन किलर समजलो आहे. तर पाहुण्यांनी पाहुण्या म्हणूनच राहावं हे आपण शिकतोय. निदान दिवसातून 10 वेळा तरी, मिनिटासाठी, क्षणासाठी त्या आकाशात जावं. आणि मला प अक्षर आवडतो, इंग्रजीतला पी. व्यक्ती, वस्तू, वैभव, पद, प्रतिष्ठा ह्याहून मुक्त व्हायला पीच येतो. पी अर्थात वेदना. यमक जुळवायचा प्रयत्न करतोय मी. म्हणून एकच पोझिशन ठेवा की मी या पृथ्वीवर पाहुणा आहे, अद्भुत, आणि आनंद माना जीवनाचा. मेजवानी कशावरही मालकी करायची काय गरज आहे? कारण कोणत्याही क्षणी त्याला परत जावं लागणार. त्याची एक्झिट ही निश्चित आहे. तर वेदना हेच त्रास आहे आणि हेच उपचारही, असं मला वाटतं. ओम शांती. धन्यवाद. आभार. छान. प्रशांत भाईंना पुन्हा आपण बोलवूया आपल्यामध्ये. नमस्कार. आणि संजय, फार आभार पेन किलर दिल्याबद्दल, किंवा पेन प्रिव्हेन्शन प्रोग्राम असं म्हणता येईल. जीवनातील काही क्षेत्र असे आहेत जिथे विनाश फोर्सेस येतात. जेव्हा आपण मोठा नकाशा पाहतो या जीवन यात्रेचा, आत्म्याच्या, तर हा जन्म, हा जीवन या मोठ्या यात्रेचा एक भाग आहे. जसे समजा तुम्ही बँकेतून जाऊन बचत खात्यातून पैसे काढता, आणि जे काही घ्यायला जाल त्याचे पैसे तर लागणार. हे खातं पुढे जातं की नाही माहित नाही, पण अहंकार एक असा खाता आहे जो जन्मोजन्मी तुमच्या सोबतच जातो आणि सोबतच राहतो. म्हणून तर विनाश फोर्सेस आपण पाहतो आपल्या अवतीभोवती. हा एक नैसर्गिक कायदा आहे जे आपल्याला समजवतं की विनाकारण काहीच होत नाही जगात. हा याचा संदेश आहे या कायद्याचा. म्हणून प्रथम आपण योग्य पोझिशन मध्ये आपण स्वतःला ठेवावे, योग्य स्थिती.
नेचर आपला मित्र आहे. नेचरला असं हवं आहे की सर्वांनी चांगलंच राहावं आणि आपलं खरा स्वरूप सत्य, आपला सत्य धर्म काय आहे? सुखाचा, आनंदाचा, शांतीचा, प्रेमाचा, सगळ्या स्तरांवर सगळेच फार फार भाग्यशाली आहेतच अदृश्य. ती आपली नॅचरल पॅटर्न आहे. त्यामुळे चुकीच्या दिशेने जायची गरजच काय. विनाश फोर्सेस प्रमाणे माझ्याकडे व्हाईट बोर्डचा पर्याय आहे, तो मी वापर करतो. आंतरिक स्थितीने जितके तुम्ही योग्य दिशेत असाल, मग तुम्ही प्रत्येक पातळीवर जीवनात स्तरावर खूप खूप खुशनसीब भाग्यशाली असाल आणि सगळे खाते वाढतील तुमचे. गुण, खजिने, शक्ती, विशेषता. उदाहरणार्थ एक सोपा उदाहरण घेऊया. असे तर बरेचसे उदाहरण आहेत, व्यक्तिगत आणि सामूहिक, वैश्विकही. एका व्यक्तीला मी ओळखत असे आणि त्यांची ही कहाणी आहे. तिला या गोष्टीचा फार अहंकार होता की ती एका प्रतिष्ठित व्यक्तीची पत्नी होती. ज्याला त्याला भेटताना ती सारखं हे सांगत बसायची. तिला खूप गवगव वाटायचा या गोष्टीचा की ती प्रतिष्ठित व्यक्तीची बायको होती. पण विनाश फोर्सेस तिच्या जीवनात असे आले की तिच्या पतीनी तिला सोडले आणि दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले. अर्थात ज्या कारणाने तिने हा अहंकार निर्माण केलेला ते कारणच विनाश फोर्सेसनी काढून टाकलं. तर मी या व्यक्तीची पत्नी आहे, या व्यक्तीची पत्नी आहे. आता ती खोटी ओळखच नाहीशी झाली, कारण ती खोटीच ओळख होती ना. प्रतिष्ठा दुसऱ्याची होती आणि गवगवा व्यक्ती वेगळाच करत होता. असंच एक उदाहरण सांगेन. एक व्यक्ती होती, तिला फार छान नृत्यांगना असण्याचा, डान्सर असण्याचा फार अभिमान होता आणि विनाश फोर्सेस असे आले की तिचं वजन इतकं वाढलं की ती हलूही शकत नव्हती. तिच्यात कला असूनही त्याचा उपभोग करू शकत नव्हती. त्यामुळे ती कुठेही सादर करू शकत नव्हती नृत्य. आणि त्यांच्या कुटुंबात कोणालाही असे प्रॉब्लेम नव्हते, त्यामुळे तिचं वजन का वाढलं ते कोणीही सांगू शकत नव्हतं. असे कितीतरी संगीतकार असतात जे आपण ऐकतो इतिहासात की ते नंतर बधीर झाले. तेच संगीत ऐकू शकत नव्हते ज्यांच्यासाठी त्यांचं नाव झालेलं. तर गाणं म्हणण्यात, बनवण्यात, नाचण्यात काही चुकीचं नाहीये. कोणाच्या पत्नी असण्यात चुकीचं नाही. पण आपण मर्यादाची रेषा ओलांडतो. त्या गोष्टीच्या आधाराने आपले खोटी ओळख निर्माण करतो, अहंकार बनवतो. तेव्हा विनाश फोर्सेस येतात. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मधले एक प्रोफेसर होते. त्या प्रोफेसरांनी संशोधन केला गेल्या 50 वर्षात.
500च्या वर केसेसवर त्यांनी संशोधन केलं. तर या केसेसमध्ये विनाश फोर्सेस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होतेच. युरोपच्याच केसेसमध्ये प्राकृतिक आपदा झाल्या आणि त्यानंतर शांती होती. समजा एखादा व्यक्ती वेडा झाला आणि त्याने युद्ध केले, पण त्यानंतर त्या कोणाला तर खूप छान शांती असते, जोपर्यंत परत कोणी त्याला करत नाही. पण ते म्हणाले की याचं कारण सांगत नाहीये, काय कारण असू शकतं. त्यासाठी आपण चित्र पाहतो. जेव्हा शांती असते तेव्हा आपण मौज करतो, पार्टी करतो आणि तेव्हा नकळत आपण कितीतरी खोट्याने ओळखी निर्माण करतो. डोक्यावर टोपी घालण्यासारखे किती टोप्या घालून आज आपण आहोत आणि मग तेवढे विनाश फोर्सेस येणार ते काढण्यासाठी. त्यातले काही काढले जातात आणि काही राहतात. हे वैश्विक स्तरावर किंवा व्यक्तिगत स्तरावर होऊ शकतं. परत शांती होते, परत लोक हलगर्जीपणा करतात, मौज करतात, ती करतात आणि परत खोट्या ओळखी निर्माण करतात. आणि त्या पार्टीमुळे आपण त्या खोट्या ओळख्याला पोषण करतच राहतो, ज्यामुळे परत विनाश फोर्सेस वेगाने येण्याची शक्यता वाढते. वर्तमान काळात बघूया. नाईन्टीन 45 मध्ये दुसरं विश्वयुद्ध झालं, त्यानंतर थोडं शांत होतं. आता 2 वर्षापूर्वी कोरोना काळ झाला. पण तरीही लोक मौज करत होते. गेल्या 80 वर्षांचं तुम्ही कसं एन कराल? आपण खूप प्रगती केली आहे बाह्य स्तरावर. यांत्रिक रीतीने साधन म्हणा, टेक्नॉलॉजी म्हणा, वैज्ञानिक म्हणा, पण हे सर्व अहंकाराला मोठं करताय, अहंकाराला पोषण करताय आणि अहंकार पार्टी करतोय. कारण बाह्य प्राप्तीनी आतला अहंकार वाढतो, अभिमान घमेंड वाढतो आणि मग जेणेकरून विनाश फोर्सेस निश्चितच येतील. आपण मार्ग उघडतोय. जगातील सगळ्या संस्थांना हवी आहे, त्यांना वैज्ञानिक प्रगती हवी, त्यांना स्वातंत्र्य हवं. पण ते की जितकं आम्ही बाह्य स्तरावर प्रगतीशील बनतो, मानसिक रीतीने सगळ्यांची दुर्गत होते, आतील जीवन कोसळत आहे आणि कुठे काय चुकते हे त्यांना ना. पण आपण आता समजलो की या सफलतेचा, या यशाचा श्रेय आतला अहंकार घेऊन जातो आणि म्हणून अदृश्य भिकारी आणि पीडितच राहतो तो. त्यामुळे विनाश फोर्सेस वेगाने येतात. पण या मर्यादित उत्तरांमुळे तुम्ही जिंकणार नाही. जर हे मोठ्या प्रमाणात आणि वैश्विक प्रमाणात सोडायचे असेल, तर आणखी खोलात अभ्यास करावा लागेल.
कारण हा कायदा आहे. फक्त करारी सह्या करून विश्वशांती निर्माण नाही होत. ह्याचं समाधान म्हणजे आपल्याला तो कार काढून टाकावा लागेल, ज्यामुळे ही खोटी ओळख, हे अहंकार निर्माण झालेत आणि रोज वाढत राहतात. आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि ज्यांनी हे समजून घेतलंय त्यांनी याचा संपूर्ण लाभ घ्यावा आणि इतरांना मदत करावी. या अभ्यासाने निदान जो व्यक्ती अभ्यास करतोय तो तरी मुक्त होणारच नक्की. कारण तो त्याच्या जीवनाचा योग्य पोश्चर करेल, योग्य दिशेने राहील, योग्य स्थितीत राहील, प्रकाशात राहील. आपले काही मतं आहेत तर मांडावे. काही कॉमेंट्स, काही प्रश्न असतील. हा सुंदर चित्र नयन रम्यता नसेल पण याचा फोटो काढून घ्यावे अशी विनंती. हा, हा त्यापेक्षा जरा बरा आहे. काही प्रश्न आलेत. तर एक देश जेव्हा दुसऱ्या देशावर युद्ध करतो तर ते निमित्त बनतात का विनाश फोर्सेस साठी? आणि त्या नेतेमुळे जनसमूहाला दुर्दैव भोगावं लागतं. मी असे ऐकले आहे, एक व्यक्ती युद्धाच्या स्थितीत होता, ज्याने मला हे सांगितलं तो त्या स्थितीत होता. कोणीतरी त्याच्यावर बंदूक ताणली पण गोळी झाडली नाही, गोळी चालली नाही, ती बंदूक अडकली. दुसऱ्या व्यक्तीने ट्राय केला, ट्रिगर चालला नाही. पण ते दोघे घाबरून पळून गेले कारण त्यांना वाटलं काहीतरी अनैसर्गिक होतं इकडे. त्याला एकटंच सोडून दिलं आणि तो वाचला. यातून आपण समजतो विनाश फोर्सेस जर नसले तर तुम्हाला कोणीही क्षती पोहोचवू शकत नाही, कोणी नेता असो कोणीही असो. पण विनाश फोर्सेस असतील तर कोणीही तुमचा बचाव करू शकत नाही, रक्षण करू शकत नाही. त्यामुळे नेते तर सर्व प्रकारचे आहेत जगात, युद्ध करतात आणि बरंच काही करतात वाईट गोष्टी. पण आपण आपल्या दृष्टिकोनाने योग्य रीतीने पाहतो. काही होत असलं तरी आपण योग्य ते पाहतो. आपण जर या चौकोनात पाहुणे आहोत, मग तो अनुभवावर का म्हणतोय की ते अनुभव माझे आहेत? त्याचं काहीच नाहीये, तर अनुभव त्याचा कसा झाला? एक असतं सांस्कृतिक, पण इथे या चौकोनात आपण कशावरही हक्क गाजवत नाही, कारण हे परक जग आहे. हे आपलं जग नाही. इकडचा एक अणू, एक रेणूही आपला नाही. मातीचा एक कणही आपला नाही. आणि त्यामुळे बंधनं निर्माण होतात. आपण जणू अपेक्षाने बांधून घेतो स्वतःला. पण फक्त भाषा म्हणून बोलल्यावर हरकत नाही. योग्य असावं ती आपली वृत्ती आहे. भाषेचं व्याकरण वेगळं असू शकतं व्यक्तींचं, पण आतील मानसिकता, वृत्ती, आतील मनाची स्थिती ती योग्य हवी, सत्यात हवी.
कारण बऱ्याचशा देशांचे वेगवेगळी भाषा असतात आणि शब्दांचा काही अर्थ असू शकतो 4 देशांमध्ये. धन्यवाद. जेव्हा आपण इंग्लिशचा आय म्हणजे मी असं म्हणतो, पण आपण तो शब्द बोलण्याचा निषेध करावा, टाळावा, की सबकॉन्शियस वृत्तीने बोलावं? हरकत नाही, तुम्ही तो शब्द बोलू शकता, पण ध्यान करताना, मेडिटेशन करताना, अभ्यासात असताना सोल कॉन्शियस राहा आणि तेव्हा तिर्यक व्यक्तीची भाषा अतिउत्तम राहील. कारण बुद्धीने तुम्ही अदृश्याला पाहता. हा दृश्य खेळाडू या जगाला भेट देतो आणि जातो. तो मुसाफरी करतो आणि अहंकाराचा आवडता शब्द आहे मी, म्हणून ते मिक्स होऊ शकतं. की आपण आत्म्यासाठी बोललो का शरीरासाठी, त्या अहंकारासाठी. कारण अहंकाराला सगळं काही हवं असतं. म्हणून आई बोलताना, मी बोलताना बरेचदा अहंकार मिक्स होऊ शकतो त्यामध्ये. हा धोका होऊ शकतो. त्यामुळे आपण ते शब्द कमी वापरतो. कारण खऱ्या अर्थाने अजून आपली स्थिती नाहीये ते बोलण्यासाठी. पण भाषा तुम्ही काय वापरता ते तुमचं व्यक्तिगत प्रश्न आहे. ते तुमच्यावर आहे. हो, आता तर स्पष्ट झाला मला. राईट पॉश्चर म्हणजेच खरी वृत्ती का? असं विचारलं. ट्रू नेचर अर्थात सोल कॉन्शियस आत्मिक स्थिती ही योग्य स्थिती आहे. आणि खालचा नेचर जो आहे त्यालाही तेच हवंय की आपण आपल्या योग्य स्थितीत राहावे. कारण योग्य स्थितीत असलो तर आपल्याला वेदना होणार नाही. आपण आध्यात्मिक पोश्चर बद्दल बोलतोय. सोल कॉन्शियसनेस. कोणीतरी म्हटलंय की त्यांना कोणी सांगितलं तुम्ही ज्ञानाच्या मार्गात असाल तर जास्त विघ्न येतात. तर त्या विघ्नांना विनाश फोर्सेस म्हणायचं का? परिस्थिती सर्वांना येतात आणि तुम्ही त्याचा सामना करता योग्य दृष्टिकोनाने. हे जे काही भूतकाळात केले ते समोर येतीलच, पण ते आपण योग्य रीतीने सामना करावे. तर आपल्याकडे पर्याय आहे जास्त जागृत राहून आणि दुसऱ्यांवर आळ न घेता समजून योग्य रीतीने योग्य निर्णय घेणं जीवनात वेदनामुक्त होण्यासाठी. वेळ इशारा करतोय, आपले काही शब्द आहेत का? होमवर्क आहे तुमच्याकडे आता 24 तास आहे उद्यापर्यंत. मी प्रोत्साहन करतो, तुम्ही असा एक चित्र बनवा घरी, मनाचा सेल्फी घ्या. आजकालची हीच भाषा आहे, पण हा मनाचा सेल्फी आहे. आपल्याला सारखी आठवण करून देण्यासाठी की खरा मी कोणता, जो आरशाचं काम करेल. इथे आपण काहीही आपल्या मालकीचं समजत नाही, कशावरही हक्क गाजवत नाही. जसा वेळ जात राहिला आपण कितीतरी खोटे मी बनवले.
ज्यामुळे आपल्या जीवनात अनेक विनाश फोर्सेस छोट्या आणि मोठ्या आपण अनुभवले असतील. जेव्हा तुमच्या जीवनात अशा परिस्थिती येतात, जे तुम्हाला त्रास देतात, तर तक्रारी न करता, आळ न घेता तुम्ही या याच्या खोलात जाऊन मूळ कारण पाहण्याचा प्रयत्न करा. या ज्ञानाच्या मदतीने अंतर्मुखी होऊन पहा, की कुठे याचे बीज आहे, काय कारण असेल. फक्त पाहून ते जाणार नाही, पण निदान लक्ष गेलं तर तुम्ही विनाश फोर्सेस पासून बचाव करू शकाल स्वतःचे. ओळखलं तर काढू शकाल ना. हे स्वतःच्या जीवनासाठी लॉंग टर्म प्रोग्राम आहे, ज्यामुळे जीवन कमी वेळेत भरपूर आनंदी आणि भाग्यशाली बनेल आणि तुम्ही विश्वालाही ही देण देऊ शकता. जे आपल्याला मिळाले आहे ते सर्वांना मिळावे. ते नवीन प्रक्रिया असली तरी आपण आपली पोझिशन, आपली स्थिती बदलू शकतो विनाश फोर्सेस पासून बचाव करायला. अशा फोर्सेसही आहेत. जसं ज्ञान पण एक शक्ती आहे, फोर्स म्हणजे शक्ती, तेही आपल्याला मदत करते. अशा शक्तींचा बळ घ्यावा. एकदा का तुम्ही योग्य स्थितीत आलात, मग तुमचं लक्ष छोट्या छोट्या वेदनांवर जाईल, दुःखांवर जाईल, अटेन्शन जाईल आणि मग तुम्ही त्याचं मूळ कारण शोधून त्याला बदलू शकता. हा लॉंग टर्मचा होमवर्क दिला तुम्ही. शॉर्ट टर्म साठी काही तेच काल सांगितलेले 4 स्टेप्स, ते प्रोग्राम फॉलो करत राहा आणि अभ्यास वाढवत राहा. छान. चॅट मध्ये परत आम्ही दिले आहेत कालचे 4 स्टेप्स रिवाइज करण्यासाठी, आणि तुम्ही व्हिडिओज रेकॉर्डिंग ऐकू शकता, म्हणजे अनुभव घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी मदत होईल. कोणीतरी विचारलंय, तिसरी स्टेप एंगेजमेंट मध्ये किती वेळ राहावं. आपण अति करू नये, पण जर आनंद येत असेल तर तेवढं ठेवावं आणि अॅक्युरेसी चेक करावे. आपण क्वालिटीवर लक्ष देतोय, दर्जेवर, वेळेवर नाही. समजा कोणीतरी सोल कॉन्शियस असं म्हणत असेल, आत्मा आत्मा म्हणत असेल, पण मिक्स होत असेल कदाचित देहभान, त्यामध्ये अहंकार. म्हणून भाषेवर, वेळेवर प्राधान्य न देता क्वालिटीवर द्यावे, की मी अॅक्युरेटली केले का आणि प्राप्ती झाली का. त्याने फरक येईल. आणि क्वांटिटी चांगलीच होईल, म्हणून दर्जेवर, क्वालिटीवर लक्ष अधिक द्यावे. याची मदत नक्कीच होईल सर्वांना. उद्या याच वेळी पुढच्या सत्रासाठी भेटूया. नमस्कार.